प्रश्न पहिला, कोणत्या बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन लॉन्च केली? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा ग्रामीण बँकेने. प्रश्न 2, 16व्या एडीएमएम प्लस दहशतवाद विरोधी बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि मलेशिया. प्रश्न 3, प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे सिंगापूर. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. 2026च्या महिला हॉकी विश्वचषक पात्रता सामन्यांचे आयोजन कोण करणार? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न 5, महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी अक्का पडे योजना कोणत्या राज्य सरकारने मंजूर केली? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकारने. प्रश्न 6, हट्टी समाजाने बोडा उत्सव कोणत्या राज्यात सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या देशाने 7 संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशाने. प्रश्न 8, कोणत्या राज्यात मकर विलुक्कू उत्सव साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 9, महिलांच्या सुरक्षिततेला बळकटी देण्यासाठी कोणत्या पंजाबी गायिकेने फ्रेंडो ॲप लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे काका. प्रश्न 10 पाहूया. झिरो फॉरेक्स डायमंड रिझर्व्ह क्रेडिट कार्ड कोणी लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे आयडीएफसी फर्स्ट बँकेने. प्रश्न 11, इंडिया ओपन बॅडमिंटन 2026 चे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 12, 25वा अखिल भारतीय प्रमुख बंदरे सांस्कृतिक महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. प्रश्न 13 पाहूया. केरळ राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे तिरुवनंतपुरम. प्रश्न 14, बामनवास कंकर पंचायत कोणत्या राज्यातील पहिली पूर्णपणे सेंद्रिय ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 15, हिमाचल प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे शिव प्रताप शुक्ला. प्रश्न 16 पाहूया. 15 जानेवारी 2026 रोजी कोणत्या भारतीय शहरात वार्षिक सैन्य दिन परेड आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे जयपूरमध्ये. प्रश्न 17, 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 18, ओडिशा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे मोहन चरण मांझी. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.